राज्यावर जलसंकट ओढवलंय, पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। ऑगस्ट 2027 पर्यंत राज्यातील पिण्याचं पाणी सुरक्षित करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रशासकीय अधिकाऱ्यांना थेट निर्देश। पाणी टंचाईवर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हाय व्होल्टेज चर्चा। ग्रामीण भागाची तहान भागवण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर। पाणी टंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढणार, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये केवळ 10% पाणीसाठा शिल्लक, पालिका पुढील आठवड्यापासून 20% पाणी कपात करण्याच्या विचारात। पिण्याचं पाणी बांधकामासाठी स्विमिंग पूल, क्लब आणि गाड्या धुण्यास वापरल्यास कठोर कारवाई होणार। राज्यामध्ये मान्सून प्रवास रेंगाळला, उन्हाचा कडाका वाढण्याची शक्यता। मान्सूनची पुढील वाटचाल गेल्या 8 दिवसांपासून रेंगाळली। मान्सूनसाठी पोषक वातावरण नसल्यामुळे तापमानामध्ये वाढ, कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज। तलावांचा जिल्हा असलेल्या गोंदियामधील धरणं कोरडी, गोंदियामधील लघु प्रकल्पामध्ये 13 तर मध्यम प्रकल्पामध्ये 20% जलसाठा। गोंदिया जिल्ह्यावर यंदा जलसंकटाचा सावट कडत, जून महिना अर्धा लोटूनही दमदार पाऊस न झाल्यानं चिंता वाढली। अंबरनाथला पाणी पुरवठा करणारं चिखलोली धरण आटलं, अंबरनाथ शहरामध्ये आठवड्यातून 3 दिवस पाणी कपात, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं जारी केली सूचना। धुळे जिल्ह्यामधल्या अक्कलपाडा धरणातून सोडण्यात आलेलं आवर्तन बंद, शासन आदेशानुसार सोडण्यात आलं होतं पाणी, आवर्तन बंद केल्यानं शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त। भंडाऱ्यामध्ये महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील पावनथडी धरणामध्ये केवळ 13% पाणीसाठा शिल्लक, धरणाच्या पाण्यावर अवलंबून शेतकऱ्यांची चिंता वाढली। तुमसर आणि मोहाडी तालुक्यात सिंचनाचा मोठा प्रश्न। बीडच्या परळीसह 15 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या नागापूर धरणामध्ये 30%च पाणीसाठा शिल्लक, पाणी कमी असतानाही देखील हजारोंच्या संख्येनं अवैध विद्युत पंपाद्वारे शेतकऱ्याचा धरणातून पाणी उपसा सुरूच, कारवाई करण्याची मागणी। पाणी टंचाई संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। सांगलीमध्ये कोयना धरणातील पाणीसाठा कमी झाल्यानं कृष्णा नदीतून पाणी उपसा बंदीचे आदेश, केवळ पिण्याच्या पाण्यासाठी पाणी उपसण्यास परवानगी, शेती, खासगी उद्योग आणि औद्योगिक क्षेत्रासाठी उपसा करण्यास बंदी, शेती पंपाचा विद्युत पुरवठा खंडित। अमरावतीच्या मेळघाटातील मोरगड गावामध्ये पाण्याची भीषण टंचाई, नदीपात्रामध्ये खड्डे खोदून पाणी काढण्याची गावकऱ्यांवर वेळ, नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता। परभणी जिल्ह्यामधल्या खोकलेवाडी गावामध्ये भीषण पाणी टंचाई, गावातील सर्व घरामध्ये नळ पाणी योजना, मात्र नळाला पाणीच नाही। नळाला पाणी नसल्यामुळे नागरिक खासगी बोरवेलवर अवलंबून। छत्रपती संभाजीनगरमध्ये मान्सून लांबल्यानं मराठवाड्यामध्ये पाणी टंचाईची चिंता वाढली, जायकवाडीचं पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय। मराठवाड्यामधील 11 मोठ्या धरणांमध्ये सध्या 38.80% पाणीसाठा उपलब्ध। पुणे शहरामध्ये पाणी कपातीच्या काळामध्ये नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार, पाणी कपातीच्या काळामध्ये दक्षतेसाठी महापालिकेकडून पथकं तयार। पुण्याच्या मावळ तालुक्यामधल्या धरणक्षेत्रामध्ये पावसाची गरज, पाऊस नसल्यामुळे तालुक्यातील धरणांचा पाणीसाठा कमी, पवना धरणामध्ये 20% पाणीसाठा शिल्लक। अमरावतीच्या मेळघाटामधील मोरगड गावामध्ये पाण्याची भीषण टंचाई, हंडाभर पाण्यासाठी नदीपात्रामध्ये खड्डे खोदून पाणी काढण्याची गावकऱ्यांवर वेळ, पुरेसं आणि स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी। जालन्याच्या बदनापूर तालुक्यामधल्या दाभाडी गावात पाण्यासाठी महिला आक्रमक, जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी न मिळाल्यामुळे महिला आक्रमक, थेट पाण्याच्या टाकीवर चढून महिलांचं आंदोलन। तळ कोकणामध्ये 6 जूनला दाखल झालेल्या मान्सूननं सध्या पाठ फिरवली आहे, त्यामुळे पेरणीनंतर पाऊस गायब झाल्यानं भाताच्या रोपांची वाढ खुंटली, बळीराजावर दुबार पेरणीचं संकट ओढवलंय। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीला 3 हेक्टर जागा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा महत्त्वपूर्ण निर्णय। माई तलावालगतची शासकीय जमीन मंदिर समितीला प्रदान करण्यास मान्यता, मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेनुसार महसूल मंत्र्यांचा निर्णय। भाविकांसाठी विविध आवश्यक सोयी सुविधा उभारल्या जाणार। डिझेल हवाई इंधनाच्या निर्यात शुल्क आता 14 रुपयांवर, तर एटीएफवरचं निर्यात शुल्क प्रति लिटर 12.5 रुपये। करवाढीचा देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरांवर कोणताही परिणाम होणार नाही। अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे नांदेडमध्ये दौऱ्यावर आल्याची अफवा, भीतीपोटी शहरातील पानटपऱ्या बंद करून पानटपरी चालत पसार। बेकायदेशीर औषध विक्री आणि विनापरवाना सौंदर्य प्रसाधन उत्पादन करणाऱ्या आस्थापनांच्या विरोधात एफडीएची कारवाई, मुंबई साताऱ्यामधील कारवाई, 34,61,000चा मुद्देमाल जप्त। एफडीए आयुक्त तुकाराम मुंडेंचा मोर्चा आता सौंदर्य प्रसाधनामधील भेसळ थांबवण्याकडे। गुटखा माफियांच्या विरोधात एफडीएची धडक मोहीम, वसई, विरार, चंद्रपूर आणि पालघरमधील छाप्यामध्ये 60 लाखांहून अधिकचा प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखू जप्त, तर चंद्रपुरात 12 तस्करांना अटक करत मिनी मकोका अंतर्गत कारवाई। कफ सिरपच्या थेट विक्रीवर बंदी, आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कफ सिरप मिळणार नाही, केंद्र सरकारचा निर्णय। प्रलंबित मागण्यांसाठी आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर, राज्यभरातील आरटीओ कार्यालयांची सेवा ठप्प होण्याची शक्यता। सेवा प्रवेश नियम तयार न झाल्यानं अनेक कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित।
विशाळगडावर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या 5 पर्यटकांवर गुन्हा दाखल. कर्नाटकातील 5 पर्यटक हुल्लडबाजी करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. कल्याणच्या वालदोनीमध्ये हुंड्यासाठी विवाहितेचं टक्कल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. पती, सासू, नणंद आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल. घटनेनंतर महिला सासरहून पळून माहेरी आली होती. गरोदर असताना सुद्धा अमानुष छळ केल्याचा प्रकार.